2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली। अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यामुळे खरी राष्ट्रवादी कुणाचा हा प्रश्न निर्माण झाला। पण 2 जुलै 2023ला सत्तेत सहभागी होण्यापूर्वीच 30 जून 2023 रोजी अजित पवार यांच्या वतीनं निवडणूक आयोगामध्ये याचिका दाखल केली गेली आणि राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचा मीच असल्याचं त्यात म्हटलं गेलं। सोबतच त्यांनी काही प्रतिज्ञापत्र देखील सादर केली गेली होती। त्यामुळे खरी राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला होता। त्यानंतर सुरू झाली इलेक्शन कमिशनमध्ये राष्ट्रवादी कुणाची या सगळ्या संदर्भात लढाई। आणि आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून अनेक प्रतिज्ञापत्र पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र असतील किंवा आपल्यासोबत असणाऱ्या आमदार खासदारांची संख्या निवडणूक आयोगामध्ये सादर केली गेली आणि प्रत्यक्ष सुनावणीला कालपासून निवडणूक आयोगामध्ये सुरुवात झाली होती। निवडणूक आयोगामध्ये पहिल्यांदा काल 4 वाजता अजित पवार गटाच्या वतीने युक्तिवाद केला गेला। शरद पवार यांच्या गटाच्या वतीने प्रिलिमिनरी काही ऑब्जेक्शन्स घेतले गेले होते, पण पिटिशनर म्हणून युक्तिवादाचा पहिला अधिकार जो आहे तो अजित पवार यांच्या गटाला दिला गेला होता। शरद पवार यांच्या गटाच्या वतीने काही प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन्स जे घेतले गेले होते त्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र खोटी असल्याचा एक युक्तिवाद केला गेला होता। एका पदाधिकाऱ्याचं प्रतिज्ञापत्र हे मृत व्यक्तीचं असल्याचं ऑब्जेक्शन घेतलं गेलं होतं, पण ते मृत व्यक्ती जो पदाधिकारी ज्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलं गेलं होतं त्या मृत व्यक्तीचं नाही तर त्याच्या मुलाचं आहे असा युक्तिवाद अजित पवार यांच्या गटाकडून केला गेला। काल महत्त्वाची गोष्ट जर कोणती घडली असेल निवडणूक आयोगाच्या सुनावणीत तर शरद पवार हे स्वतः निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठी इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये उपस्थित राहिले होते। काल जेव्हा आम्ही सकाळी शरद पवार यांना भेटलो होतो तेव्हा त्यांना विचारलं होतं की तुम्ही यापूर्वी निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये गेलेला आहात का कधी, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की नाही, यापूर्वी मी कधी गेलेलो नव्हतो, मी पहिल्यांदाच आज निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये जात आहे। 4 वाजता शरद पवार निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये आले होते। त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड असतील, वंदना चव्हाण असतील, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत त्या देखील उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। शरद पवार स्वतः 4 ते 6 यावेळी उपस्थित होते। सुनावणीमध्ये नेमकं काय झालं हे आपण एक पुढच्या काही मिनिटांमध्ये थोडक्यामध्ये बघणार आहोत। अजित पवार यांच्या गटाकडनं जो युक्तिवाद केला गेला त्या युक्तिवादात प्रामुख्यानं हाच मुद्दा उपस्थित केला गेला की कशा पद्धतीनं शरद पवार यांचं अध्यक्षपदी झालेली निवड ही बेकायदेशीर आहे, सोबतच ज्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कशा बेकायदेशीर पद्धतीनं केल्या गेल्या होत्या याच्यावरती अजित पवार यांच्या गटाचा युक्तिवाद असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। 10 सप्टेंबर 2022 रोजी शरद पवार यांची जी अध्यक्षपदी निवड झाली ती निवडच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद अजित पवार यांच्या गटाकडनं काल प्रामुख्याने केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कारण जर शरद पवार यांची नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करणं गरजेचं आहे, पण त्या निवडीत झालेल्या नाहीत, त्यांच्या निवड्या थेट पत्रानं झालेल्या होत्या, त्याची कुठलीही निवडणूक आमच्या पक्षामध्ये केली गेलेली नव्हती असा महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडनं केला गेला। दुसरं जर बघायला गेलं तर आपण प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबाबत देखील काही प्रश्न अजित पवार यांच्या गटाकडनं उपस्थित केले गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांची नियुक्ती देखील आज शरद पवार यांच्या सहीने केली गेली होती, पण त्याची निवडणूक आमच्या पक्षामध्ये झाली नव्हती असा एक महत्त्वाचा युक्तिवाद केला गेला। आपण जर बघितलं तर जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदाची कारकीर्द काही महिन्यांपूर्वी संपली होती, त्यानंतर त्यांना पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली गेली होती। ती संधी देताना कुठलीही निवडणूक झाली नव्हती असा युक्तिवाद देखील अजित पवार यांच्या गटाकडनं केला गेला। सोबतच आमचा पक्ष जो आहे तो लोकशाहीला मानणारा पक्ष आहे। आमच्या घटनेमध्ये ज्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत त्यानुसार जर आपण बघितलं तर तालुका लेवलचे प्रतिनिधीची निवड असेल, जिल्हा लेवलच्या प्रतिनिधीची निवड असेल किंवा स्टेट लेवलच्या प्रतिनिधीची निवड असेल आणि मग नॅशनल लेवलच्या प्रतिनिधीची निवड ही असेल, ही निवड आमच्या पद्धतीमध्ये निवडणुकी पद्धतीने घेतली जाते, पण तशा पद्धतीच्या निवडणुका आमच्या पक्षामध्ये घेतल्या नाहीत। थेट सहीनं शरद पवार यांच्या सहीनंच त्या नियुक्त्या केल्या गेल्याचं जो युक्तिवाद आहे तो कालच्या सुनावणी दरम्यान केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। शरद पवारांच्या मनमानी पद्धतीनं त्यांनी ह्या नियुक्त्या केल्यात असा देखील युक्तिवाद अजित पवारांच्या वकिलांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। अनेक महत्त्वाचे मुद्दे या सुनावणी दरम्यान उपस्थित केले गेले होते। दुसरा जर महत्त्वाचा मुद्दा बघायला गेला आपण तर अजित पवार यांच्या गटाकडनं युक्तिवादादरम्यान हाच प्रामुख्यानं मुद्दा उपस्थित केला जात होता की पक्ष संघटन हे कसं कमकुवत आहे याच्यावरती अजित पवारांच्या गटाचा युक्तिवादादरम्यान भर असल्याचं आपल्याला बघायला मिळालं। दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर आमदारांची संख्या कोणासोबत किती आहे काल हे पहिल्यांदा स्पष्ट झालं होतं। यापूर्वी सांगितलं जात होतं की आमच्याकडे पुरेसे आमदार आहेत असं सांगितलं जात होतं, पण कालच्या सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष आमदारांचा आकडा जो आहे तो समोर आलेला आहे। अजित पवारांच्या गटाकडनं जी प्रतिज्ञापत्र सादर केली गेलेली आहेत आमदारांची त्यामध्ये महाराष्ट्रातील 53 आमदार विधानसभेचे आहेत, त्यापैकी 42 आमदार अजित पवारांच्या सोबत असल्याचा प्रतिज्ञापत्र त्यांच्या वतीनं सादर केली गेली आहेत, म्हणजे अजित पवारांच्या वतीनं। सोबतच विधान परिषदेमध्ये 9 आमदार आहेत, त्यापैकी 6 आमदार
आमच्या बाजूने आहेत असा युक्तिवाद अजित पवारांच्या गटाकडनं केला गेला। सोबतच नागालँडमध्ये आपल्याला माहिती राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे। नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदार काही महिन्यांपूर्वी निवडून आले होते। त्यांनी नंतर तिथल्या सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला होता आणि सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता, पण ते 7च्या 7 आमदार आमच्यासोबत असल्याचा अजित पवार यांच्या गटाकडनं दावा केला गेलेला आहे। दुसरा जर महत्त्वाचा मुद्दा बघितला तर खासदारांची संख्या मात्र अजित पवार यांच्याकडे नसल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत त्यामध्ये लोकसभेचे 5 खासदार आहेत, त्या 5 खासदारांपैकी 1 खासदार आमच्यासोबत आहे असा दावा अजित पवारांच्या गटाकडनं केला गेलेला आहे। सुनील तटकरे जे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहेत अजित पवार यांच्या गटाचे, ते लोकसभेतील खासदार आहेत, ते अजित पवार यांच्या गटासोबत आहेत। आणि राज्यसभेतील 1 खासदार, राज्यसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 4 खासदार आहेत, त्यापैकी 1 खासदार आमच्या बाजूने आहे। आपण जर बघितलं तर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत, ते आमच्या बाजूने असल्याचा युक्तिवाद जो आहे तो अजित पवारांच्या गटाकडनं या सुनावणीवेळी केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर अजित पवारांच्या वकिलाचा हाच युक्तिवादादरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आमच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा संपलेला आहे। काही महिन्यांपूर्वी आमच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगानं काढून घेतलेला आहे, त्यामुळे आमचा पक्ष हा स्टेट लेवलचा पक्ष झालेला आहे। त्यामुळं आता पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे देताना राज्य लेवलच्या आमदारांची संख्या विचारात घ्यावी अशा पद्धतीचा युक्तिवाद अजित पवारांच्या गटाकडनं केला गेला। म्हणजे राज्यातील सर्वात जास्त आमदार आमच्यासोबत आहेत, सोबतच नागालँडमध्ये ज्या ठिकाणी पक्षांच्या आमदारांची संख्या आहे तिथील देखील आमदार आमच्यासोबत आहेत। त्यामुळं निर्णय घेताना अशा पद्धतीचा मुद्दा जो आहे तो निवडणूक आयोगानं विचारात घ्यावा आणि मग म्हणूनच आम्हाला पक्ष आणि चिन्ह द्यावं अशा पद्धतीचा युक्तिवाद काल अजित पवार यांच्या गटाकडनं त्यांच्या वकील मनिंदर सिंग यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। ही सुनावणी काल 2 तास चालली। ही सुनावणी पुन्हा सोमवारी होणार आहे। सोमवारी दुपारी 4 वाजल्यापासून ह्या सुनावणीला पुन्हा सुरुवात होणार आहे। अजित पवार यांच्या गटाचा जो युक्तिवाद बाकी आहे तो युक्तिवाद सोमवारी होणार आहे। आपण जर महत्त्वाचा मुद्दा यातला बघितला तर कदाचित अजित पवार यांच्या गटाचा युक्तिवाद सोमवारी संपेल आणि त्यानंतर मग पुन्हा शरद पवार यांच्या गटाला युक्तिवादाची संधी दिली जाणार आहे। या दरम्यान शरद पवार यांच्या गटाकडनं काही ऑब्जेक्शन्स देखील गेले होते। अजित पवारांच्या गटाकडनं पक्षाच्या अध्यक्षावरतीच कशा पद्धतीने किंवा पक्षावरतीच कसा कब्जा केला जातोय अशा पद्धतीचा एक युक्तिवाद जो आहे तो शरद पवार यांच्या गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी एक चालू सुनावणीमध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। ही कालची सुनावणी एक 2 तास चाललेली आहे। सोमवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यानंतर शरद पवार यांच्या गटाकडनं त्या सुनावणीला कशा पद्धतीनं त्यांचा जो युक्तिवाद केला गेला त्याला कसं प्रत्युत्तर दिलं जाणार आहे ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।